टार्गेट किती आहे? 54 रन टू विन. ह्या बॉलवरती एक सिंगल. आता सुशील आणि प्रशांत. फुल टॉस होता ऑन साइडला. एक सिंगल पुन्हा एकदा घेतली गेली. पुन्हा एकदा एक सिंगल. एक धाव तर घेतली, दुसरीदा देखील प्रयत्न केलाय आणि 2 धावा पूर्ण. ESBP टर्फ क्रिकेट कप. एकच धाव. फटका तर खेळलाय परंतु तिकडे बॉल अडतोय. एक धाव. ओव्हर झाली आहे, पहिली ओव्हर संपली. धावफलकावरती धाव आहेत त्या 7. 7. मोईज बॉलिंगसाठी मोईज. या बॉलवरती देखील एक सिंगल. क्लीन बोल्ड. सुशील बाद होत आहेत. आणि मुजीबला विकेट मिळते. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मुजीबने घेतला होता. 3 विकेट घेतल्या होत्या आणि आता देखील जर पाहिली तर 1 विकेट आली आहे. आता प्रणव बॅटिंगसाठी. चांगला बॉल, डॉट बॉल. एकच धाव. दोन धावा. दुहेरी धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावा पूर्ण करतायत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 ओव्हर नंतर 13. टार्गेट किती रे? 48. 54 रन सुविने. आता 3 ओव्हर बाकी आहेत. 3 ओव्हर मध्ये 41ची आवश्यकता. 18 बॉल 41. अठरा बॉल मध्ये 41. चांगली फिल्डिंग. एक धाव घेतली. चांगला फटका आहे. तिकडे एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव पूर्ण. 2 रन.
समोर फटका खेळाय, तिकडे झेल टिपतायत. आणखी मोठी विकेट येते. प्रशांत बाद चांगला झेल टिपलाय. रवी यांनी झेल टिपला. 16 धावा आहेत. 2 विकेट गेल्यात. धावबाद. आता आणखीन एक विकेट मिळते. फुलटॉस फॉल होता. 2 रन. हा बॉल जर पाहिला तर एक रणजित येत आहे बॉलिंग साठी. एक मिनिट. अठरा बॉल 41 पाहिजे होते. आता या ओव्हरला रन किती आले?
कंटिन्यू कर हरीश. काय झालं सांग. किती आला स्कोर आता? 1 मिनिट. 18 बॉल 41 पाहिजे होता. हां 18 बॉल 41 पाहिजे होते. हां 18 बॉल 41 पाहिजे. तेव्हा मी होतो स्ट्राईक वरती. हां नंतर एक डबल काढला नंतर कॅच आउट झालो. समोर कॅच गेला नाही. 13 बॉल आडे दाखवले मला. 13 बॉल गाणी नको लावू. फक्त नेट केलं. कळलं. माईक आवाज कमी झाला. 19 रन केले का? 19 हे डबल काढले गेले. 18 रन झाले. दोन डबल आले. 15 मिनिटाची इनिंग झाली. दोन डबल आले. पूर्ण बघून घे. एक डबल आले. एक डबल आले. नाही त्याच्याकडे 16 बॉल पर्यंत रेकॉर्डिंग 16 झाला होता. 2 बॉल त्याचा लास्ट फक्त 2च बॉल बघायचे. 2 बॉल बघायचे फक्त लास्ट. प्रश्न आउट झाल्यानंतर ए थांबा 2 बॉल 4 बॉल एक मंडी आला त्याच्या आधी डबल आला. फक्त एक तीन बॉल 2.3 16 होते बरोबर. नंतर रनआउट झाला चौथ्या बॉलला. ठीक आहे म्हणजे 4 बॉल 16 झाले 3 विकेट बरोबर. त्याच्या पुढचा बॉल त्याच्या पुढचा बॉल त्यांनी मारला ऑफ साईडला 1 रन काढला. 1 मिनिट 2 रन पळाला. 17 18 झाले 5 बॉल 18 झाले बरोबर. लास्टच्या बॉलला एक लास्टच्या बॉलला 19 झाले. 3 ओव्हर 19 कर आणि मॅच चालू. 30 बॉल किती? 30 बॉल 54 दाखवते काय? ते ना ते सुरुवात 12 बॉल 35. 12 बॉल 35 ची आवश्यकता. 12 बॉल 35 रन. अरे ठीक आहे रे घे ना. 12 बॉल 35 झालं. बॅट्समन कोण आहे? आजाम. प्रणव आणि कोण आहे? तो कोण आहे? जाऊ दे अरे जाऊ दे रे. एवढं काय टेन्शन नॉट. रवी येत आहेत बॉलिंगसाठी. 12 बॉल 35 ची आवश्यकता. इम्पॉर्टंट मॅच आहे ना. आपण एवढ्या सगळ्या मॅच केल्या आणि आता इम्पॉर्टंट मॅच नाही खरं. जितेश. ओके जितेश मोरे. आणि विकेट. एक धाव आणि त्या अजून एक विकेट. सारखा स्कोर सांगतोय. हा कारण अंबाला आला कॅच सोडली. प्रणव आउट. आणखीन एक विकेट मिळते. मी आलो असतो तर डायरेक्ट फायनललाच गेले असते ना. बॅट्समन कोण आहे? विनायक. व्हाईट बॉल. सेमीफायनल आपण पाहतोय जायंट्स आणि किंग्स. फायनल मध्ये कोणती टीम जाईल? एकच धाव. एक रन. ह्या बॉलवरती देखील एक धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावा आल्यात. दुहेरी धावाच्या मदतीने स्कोर कार्ड 7 बॉल मध्ये 29 ची आवश्यकता आहे किंग्स टीमला. 7 बॉल 29. समोर फिल्डर आहे. कॅच दिली आणि विकेट.
मुईज याने झेल टिपलाय. आता 6 बॉल 29. सचिन येतात बॅटिंगसाठी. समोर फटका खेळाय. नो बॉल. पहिलाच बॉल आहे ना. कॅच पकडला होता परंतु नो बॉल आहे. पाच बॉल बाकी आहेत. 5 बॉल मध्ये आता काउंट असेल ना तो बॉल. 6. अरे 5 बॉल 22ची आवश्यकता. 5-22. फुलटॉस आणखीन एक येतोय फटका असा. आता 4 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. नरेंद्र. चार बॉल 16. चार बॉल मध्ये 16ची आवश्यकता आहे. बघा विकेट मिळते का. कशाला रिव्ह्यू घेतोय यार. काय अंपायर यार. दिसणार आहे का. फाईन मोमेंटला रिव्ह्यू घेतोय. 2 मिनिट. आउट आहे तर मग का नाही दिलं. बरोबर आहे. आउट का बोलला. नॉट आउट आहे. एका कॅमेऱ्यात काय आता तिकडच कॅमेरा असता तर तेच ना. नो बॉल आहे. किती बॉल बाकी. 3 बॉलला 3 बॉल मध्ये 15. आवाज जाणार नाही तर. समोर फटका आणि षटकार. आता मॅच आली आहे 2 बॉल 9 धावांवरती. 2 बॉल 9. जेवणाचं काउंटर बंद होतंय. जेवणाचं बाकी असेल तर जेवून घ्या. डीजे एन्जॉय. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता. नो बॉल. आणखीन एक फटका आलाय. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. म्हणजे 3 धावा. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. नरेंद्रला देखील षटकार आले होते परंतु नरेंद्र देखील मारलेत. आता 2 बॉल 6ची आवश्यकता आहे. सेमी फायनलची मॅच आहे. कोण जाणार फायनल मध्ये. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. किंग संघ जाईल की जॉईंट संघ. 2 बॉल 6. पुढे तर खेळ आहेत. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक आहे. बॉल सीमारेषा पलीकडे. असं वाटलंय नव्हते की मॅच मध्ये बनून राहतील किंग्स परंतु नरेंद्रची बॅटिंग चांगल्या पद्धतीने. आता 1 बॉल 2 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी आहे का प्रशांत. कंपल्सरी आहे का. कंपल्सरी. 1 बॉल 2 धावा.
एक बॉल मध्ये 2. किंग्स टीमने मॅच सोडली होती. त्यांना वाटलं की आम्ही हारलोय, परंतु मॅच मध्ये नरेंद्र घेऊन आलेत. 1 बॉल 2. जायंट्स जिंकणार की किंग्स? किंग्स की जायंट्स? 1 बॉल 2. नरेंद्र बॅटिंग साठी. फटका तर खेळलाय, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव घेतली आणि दुसरीचा देखील प्रयत्न आणि मॅच जिंकली किंग्स टीमने. फायनल मध्ये प्रवेश केलाय. किंग्स संघ फायनल मध्ये आणि मॅन ऑफ द मॅच नरेंद्र मॅच जिंकवली आहे. चला नेक्स्ट मॅच स्ट्राईक